कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। झालं समाधान? एजेंना दुखवण्याशिवाय दुसरं काहीच जमत नाही का हो तुम्हाला? नाहीतर काय, सकाळी सकाळी एजंटचा सगळा मूड खराब केला। हो ना, पण तुम्हीच सांगितलं होतं ना। काय 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 आम्ही काय आम्ही फक्त एवढंच सांगितलं होतं की एजेंना स्पेशल वाटेल असं काहीतरी करा। पण ही बाईकची आयडिया तर तुमचीच होती। मग काय, मलाईचा जमानाच नाही राहिलाय। ही म्हणजे असं झालं ना, ज्याचं करावं बरं तो म्हणतो माझंच मी 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 मी। सरस्वती, ती असो, मी आजींशीच बोलते। प्लीज, आता हे सगळं आजींना सांगत बसून त्यांचाही मूड खराब नका करू। आगाऊ आहे केवढी। सांगणार हे अगं, हे काय तू अजून इथेच? काय झालं तुमच्या प्लॅनचं? जाणार होतात ना तुम्ही बाहेर फिरायला? हो, म्हणजे नंतर कधीतरी जाऊ। का? काय झालं आता? लीला, कशी ग तू अशी? जाऊ दे बाबा, आता तुला मी कधीच काही सांगणार नाही। पार्टनर मानतेस ना तू याला? जा त्याच्यासमोर उभी राहा, सांग तुझे प्रॉब्लेम, तोच तुला मार्ग दाखवेल। देवा समजवा हिला। हे बघ लीला, तू अभिरामवर अगदी मनापासून प्रेम करतेस, बरोबर आहे? एक न एक दिवस तो देखील तुझ्यावर प्रेम करेल, तुझ्या मनातलं तो जाणून घेईल। मित्र मानतेस ना तू त्याला? मग हक्कानं कधी सांगणार त्याला, आज मला तुमच्या सोबत फिरायला जावंसं वाटतंय? कधी सांगणार? आजी, अहो बाईक बघून एजे इतकी चिडले, आणि तुम्हाला माहितीये ना, ते चिडले की मला खूप भीती वाटते त्यांची। लीला, अशीच तू जर अभिरामला भीत राहिलीस तर तुझा संसार कसा होणार? बोल तुझ्या पार्टनर सोबत, विचार त्याला, मार्ग दाखवेल तोच। जा, आता मी काही बोलणार नाही बाबा, तू बघ। बघितलंच पार्टनर, केवढी अवघड गोष्ट करायला सांगतात मला आजी। असं कसं मी एजेंना घाबरू नको? आता तू माझा पार्टनर आहेस, माझा मित्र आहेस, म्हणून मी सगळं बोलते तुझ्याशी, तुला घाबरत नाही। पण एजे पण तर माझे मित्र आहेत। आजी बरोबर बोलत होत्या, मला त्यांना असं घाबरून चालणार नाही। नाही, आता काहीही करून एजेंना असं घाबरणं मला बंद करायला हवं। लीला, आता तूच तुझ्या 3 गोष्टी कायम लक्षात ठेवायच्या। पहिली गोष्ट, चांगल्या माणसांच्या प्रेमात न पडणं अशक्य असतं। दुसरी गोष्ट, तू किती धडपडी असलीस ना तरी मनाने तितकीच साफ आहेस, त्यामुळे एजेंना तू नक्की आवडणार। तिसरी गोष्ट तर एजे माझ्या प्रेमात पडल्यावर कळेलच। विश्वदादा, काय करतोयस? नोकरी वाचवायचा प्रयत्न। ही गाडी परत करायची आहे ना।
पण याची चावी यायची सरांकडे, आता त्यांच्याकडे जाऊन चावी कोण आणणार, म्हणून गाडी ढकलत नेतोय. विश्वा दादा, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. ही गाडी काही परत वगैरे करायची नाही. परत करायची नाही म्हणजे? म्हणजे मी ठरवलंय, मी आता एजेंना सांगणार आहे. काय सांगणार आहे? हेच की एजे, मी तुमची बायको आहे, मला लॉंग ड्राईव्हला न्या. अरे खरं सांगते, खरंच सांगणार आहे मी. काय मग काय दादा, तुला माहितीये माझी पण ना खूप स्वप्न होती. अरे असं नवऱ्याबरोबर छान लॉंग ड्राईव्हला जावं, बाईकवर असं त्याच्या मागे बसावं, त्याला पकडावं, त्याच्या खांद्यावर डोकं ठेवावं, आम्ही छान असे लांब लांब फिरायला जाऊ, एकमेकांबरोबर वेळ घालवू, गप्पा मारू, गाणी गाऊ. पण आता काय करणार, माझ्याच पदरात असा अनरोमॅन्टिक आणि सतत सिरियस असणारा नवरा पडलाय. बघ ना, मला तर वाटतं माझंच नशीब वाईट आहे. लीला, एजे, तुम्ही सर सॉरी, मी ते बाईक परत नेणार होतो, पण ते मला ते कॅन्सल ऑल माय मीटिंग्स. येस सर. पण का सर? हा नाही हो, करायला हवी. एजे, हे बघा, सॉरी, जाऊ दे सगळं. तुम्ही सगळा राग माझ्यावर काढा, ह्या बाईकवर काढू नका. अहो, भाड्याने आणली, उद्या परत करायची, डिपॉझिट पण दिले. चुप. तुला फिरायला जायचं ना? तुम्ही नाही येणार आहात? हो. हे बघ, मी एका नवऱ्याचं कर्तव्य करतोय, ड्युटी. मिसअंडरस्टँडिंग करून घ्यायची काही गरज नाही. आणि हे जे काय आहे त्याला प्रेम समजायचं नाही लीला. पण तुम्ही मला लॉंग ड्राईव्हला घेऊन जाणार आहात? अहो, तुम्ही मला घेऊन जाते फिरायला, ह्यातच मी खुश आहे. चला चला. डोंट गेट सो एक्साइटेड. माझ्या 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. पहिली, माझ्या खांद्यावर डोकं ठेवायचं नाही. दुसरी, मला पकडायचं नाही. आणि तिसरी गोष्ट, माहिती, गाणं म्हणायचं नाही. परफेक्ट. चल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.